गुड आफ्टरनून, शुभ दुपार मित्रांनो. आता आपण पाहतच असाल तुम्ही किल्ले कलावंतीन दुर्ग सर्वोच्च शिखर, आणि तुम्ही कार्यकर्ते पण पाहत असाल. सचिन बोगाडे आणि हे जरा फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत, आणि आपले दुसरे खंदे कार्यकर्ते प्रवीण मुंडे उस्मानाबाद नाही धाराशिव सॉरी धाराशिव नगरामधून आपल्याला आलेले कार्यकर्ते करून येतं. आणि मुक्काम पोस्ट काय जळगावचे पाटील मित्र, नाशिकचे मोरे साहेब, आणि जळगावचे दिनेश पाटील साहेब, आणि साताऱ्याचे सोलापूरचे आपले गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातले शिवकार्यकर्ते दुर्गवीर शेकाबाचे कार्यकर्ते हा सुतार साहेब, आणि राहुल टोळ आपले एडीएलचे खंदे कार्यकर्ते नवीन, आणि आपले दुसरे स्वप्नील साहेब जीसी म्हणजे गॅस क्रोमॅटोग्राफी, तुम्हाला माहितीच असेल तिथले कार्यकर्ते, व्हॅलिडेशन एक्सपर्ट. तर आता आपण अशा तऱ्हेने पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघतच असाल सुंदर असा देखावा किल्ले कलावंतीन. आपले काही शूरवीर दुर्गवीर त्यांच्या वजनाच्या आणि कारणामुळे बघतोय दिसतायत का, शूरवीर कार्यकर्ते दिसत नाहीये. तुम्ही बघतच असाल डेप्थ. तर ह्या किल्ल्याचं नाव आहे, बसा ना सगळे. तर ह्या किल्ल्याचा इतिहास पाहता हा शिवकालीन किल्ला असून, किल्ला नसून दुर्ग आहे. आता तुम्ही इथे राहून या कॅमेऱ्यामधून बघतच असाल, ह्या बुरुजावरून चारही दिशांना लक्ष ठेवण्याचे, टेहळणी करण्याचे कार्य चालू आहे. टेहळणी बुरुज म्हणून आहे, आणि आपले कार्यकर्ते समोर प्रभाग, आणि हा समोरच जो दुर्ग दिसतोय तुम्हाला तो प्रबळगड, तिथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. आज इथं वास्तव्य नाहीये, इथं काही नाहीये, पण हे एक छोटंसं टेहळणी बुरुज. आणि आता याच्याबद्दल, ह्या ट्रेक बद्दल जे काही वाटतंय ते 2-4 शब्द प्रत्येक जण सांगणार आहेत. तर प्रथम कार्यकर्ते आपले शिवशाहीर सचिन बोगाडे साहेब, मुक्काम पोस्ट पारनेर. तर चालू करा. चौथा ट्रेक आहे आमचा. चौथा नाही आपला, चौथा. पहिला पद्मदुर्ग, त्यानंतर जंजिरा इज नॉट शिवकालीन. ठीक आहे, सो डोंट कॅल्क्युलेट हिम एज ओके. डिसेंबरला आम्ही हरिहरचा ट्रेक केलेला, जबरदस्त किल्ला होता. आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की कलावंतींचा ट्रेक करायचा. खूप मजा आली. सकाळी 8:30-9 वाजता आम्ही साधारणतः ट्रेक चालू केलेला. सुरुवातीला थोडंसं घाबरलेलो, सुरुवातीला जे पायऱ्या होत्या, पण हरिहर किल्ल्याचा ट्रेक केल्यामुळं कॉन्फिडन्स चांगल्यापैकी वाढला होता. त्यामुळं काय प्रॉब्लेम आला नाही. पण जे नवीन होते आमचे शरद सर असतील, ते थोडेसे घाबरले होते, पण नंतर त्यांनी डेअरिंग केली, आणि आम्ही आता किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी आहोत. खूप भारी वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. ऍक्च्युअली ह्या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 2200 फूट उंच, 2200 फूट उंच असल्यामुळे थोडं चढण्यासाठी अवघडच आहे. पण चढल्यानंतर जसं जो आनंद आहे तो आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. शासनाने या बाबतीत जरा लक्ष घालणं गरजेचं आहे. आता काय शासनाची भूमिका याच्यात, कारण उतरताना स्पेशली रनिंगची गरज वाटते, तर शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं. आता खरं याच्यावरती सांगायचं झालं तर हा किल्ला शिवकालीन आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणारे राजकारण आणि ह्या किल्ल्याची स्थिती बघितली तर अक्षरशः खेद व्यक्त करण्यासारखी आहे. आता ही क्लिप आम्ही सगळी माहिती डेफिनेटली आम्ही युट्यूबवर टाकणार आहोत. तर प्रत्येकाने शेअर करा, लाईक करा, का आता हा इतिहास आणि इथं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्यांना कळाले पाहिजे. तर आता प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली त्याचं मनोगत किल्ल्याच्या ट्रेक बद्दल बोलणार आहे. 1-2 मिनिटात प्रत्येकाने मनोगत. राहुल टोळे एडीएल महाराष्ट्राची. ह्या ग्रुप बरोबर माझा हा पहिलाच ट्रेक आहे. एक सुंदर अनुभव आलेला आहे मला इथे हा ट्रेक करताना. बरेच वर्षापासून मनात होतं कलावंतीने लिहायचं, पण त्या कारणाने होत नव्हतं. पण एक चांगले एक म्हणू शकता तुम्ही, एक चांगले ट्रेकर्स किंवा शिवभक्त मला भेटलेले आहेत. त्यांच्यामध्ये किल्ल्यांची सैर करताना फारच मजा येते आणि त्यांच्याबरोबर हा प्रवास पुढे चालू राहावा अशी मी मनातनं इच्छा व्यक्त करतो.
जय शिवराय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे जगदंबा. आणि आता तुमच्या समोर आपले खानदेशचे युग पुरुष पंकज पाटील काही त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. तर पंकज साहेब चालू आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे जगदंबा, राष्ट्रमाता जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती आणि महारौद्र शंभूराजे यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही हा दुर्ग सर केलेला आहे. आणि अतिशय आनंद या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो की अतिशय कठीण त्याचा फोटो काढ. हे दुर्ग चढाई होती आणि प्रत्येकाने अतिशय अदबीने हा दुर्ग सर केलेला आहे. सगळ्यांना आई भवानीचे आशीर्वाद लाभले. असेच एक एक दुर्ग आम्ही सर करत राहू. तसेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि हा दुर्ग तेवढा कठीण नाहीये. आम्ही काल बघितलं मौत का किल्ला याला असं युट्यूबवर आलेलं होतं, पण ते साफ खोटं आहे. ज्या राजाच्या पाठीमागे आई भवानीचे आशीर्वाद होते आणि जे शिवभक्त या ट्रेकिंगला येतात त्यांच्या जीवाला त्यांच्या कुठल्याही याला असा धोका निर्माण होणार नाही ही शाश्वती या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आता आपले सांगोल्याचे शेकाप कार्यकर्ते सुतार साहेब 2 शब्द सांगतात. ऍक्च्युली हरिहर किल्ला चढल्यामुळं ना ह्या चढायला एवढं काही हे वाटलं नाही, पण तरी जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. आणि बाकीचे जे आपले मावळे आहेत त्यांच्यासोबत चढताना पंकज, दिनेश, राहुल यांच्यासोबत चढताना नवीन एक चांगला एक्सपिरियन्स आहे. तरी सगळ्यांनी येऊन सगळ्यांनी भेट द्यावी. बरोबर, एक्झॅक्टली. जय भवानी, जय शिवराय. सोमनाथ मनोगत घ्या. येत आहेत जस्ट कार्यकर्ते आपले अजून पण कार्यकर्ते ऍड होत आहेत. ते पण त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. तोपर्यंत आपले खानदेशचे दुसरे सुपुत्र कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिनेश पाटील त्यांचं मनोगत व्यक्त करतील. राजकारण आणायचं नाही, एकच मी इथे नमूद करू इच्छितो. इथे फक्त आम्ही एक विशेषण म्हणून देतोय. ते काही कुठल्या पक्षाचे नाही. हा पक्षविरहित आमचा कार्यक्रम चालू आहे. तर दिनेश पाटील साहेब तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. सर्वात प्रथम हा माझा दुसरा ट्रॅक आहे. पहिला आपण पद्मदुर्गला गेलो होतो सर्वजण बरोबर. दुसरा आता हरिहर आपला हा तिसरा कलावंतीन दुर्ग. सांगायचं झालं की हा चढताना व्यवस्थित झालंय, पण मग सांगायचं असं की आपण जेव्हा दुसरा एक करू ट्रेक तेव्हा आपल्याला थोडं किल्ल्यावरती साफसफाई म्हणून काहीतरी एक चांगलं एक सामाजिक कार्य आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते नोंद घ्यावी नक्की तुमच्या थोडस किल्ल्याची आता सामाजिक जाणीव थोडस म्हणजे ट्रेकिंगला येऊन काही नाही, आपण थोडी साफसफाई वगैरे किल्ल्याची आपलं पण काहीतरी बनतं ना, ते करायला पाहिजे. एवढी माझी जय भवानी, जय शिवाजी. आणि आता आपले कार्यकर्ते आणि आपल्या संस्थेचे खजिनदार सोमनाथ खवाळे थोडे त्यांच्या सेल्फी विल्फी मूड मध्ये आहेत, पण ते पण त्यांचे मनोगत व्यक्त करणार आहेत. तरी त्यांनी किल्ल्याबद्दलचा अनुभव, किल्ला कसा आहे आणि इथून पुढे किती किल्ले सर करायचे वाटतील याबद्दल 2 शब्द सांगितले तर आपल्या दुर्गप्रेमींना खूप बरं वाटेल. नक्कीच. आणि आपलं नेक्स्ट प्लॅनिंग आता किल्ले तोरणं असेल. आपण ते नेक्स्ट महिन्यामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा किल्ला कलावंतिनी दुर्ग. वाव, फॅन्टास्टिक. राजांनी केलेलं मस्त काम. कलावंती ही राजांची राणी होती आणि वन ऑफ द किंग. आणि त्यांनी दिलेलं ते कलावंतीचं नाव आहे किल्ल्याला. अगोदर वेगळंच नाव होतं किल्ल्याला. ते ऍक्च्युली हा किल्ल्याबद्दलचं तुम्ही कुठे किंवा लोकेशन वाईज थोडी माहिती दिली तर बरोबर. नियर टू पनवेल अँड नियर टू माथेरान. मग पनवेल आणि माथेरानच्या मध्ये असणारा हा किल्ला आहे. खूप छान उतुंग समुद्र सपाटीपासून आय थिंक 700 ते 2200 किलोमीटर 2200 फूट उंचीचा किल्ला. चढण्यासाठी तसा अवघड आहे, परंतु चढलोय आम्ही. मस्त वाटतंय. जय भवानी, जय शिवाजी. तरी हे सगळं सांगून आम्ही आता सांगता घेतोय. तरी सगळ्यांनी एकदा एक जय भवानी जय शिवाजी म्हणून सांगता घ्यावी. जय भवानी, जय शिवाजी. आता अशा तऱ्हेने आम्ही आमचं एक छोटासा कार्यक्रम संपवत आहोत. कॅमेरामन संतोष दिघे के साथ पंकज पाटील, अभी तक.